बहुतेक लोकांना वाटतं मराठी फक्त महाराष्ट्रातील भाषा आहे, परंतु ती गोष्ट अपूर्ण आहे. मराठीचा उगम 1300 शतकापूर्वी झाला. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, मराठी. सोपं सांगायचं तर ही भाषा राजांनी नाही तर लोकांनी घडवली. 8व्या शतकातील काही शिलालेख मिळाले. भाषेला फक्त व्याकरण पुरेसं नसतं, विचार हवेत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव या लोकांनी लोकांचा धर्म, लोकांची भाषा आणि लोकांची भावना जगासमोर आणली. धर्मग्रंथ सगळीकडे संस्कृतमध्ये होते, त्यामुळे ते लोकांना काय समजणार? त्यामुळेच ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी ही मराठीत लिहिली. इमॅजिन करा, आज गुगल ट्रान्सलेट नसताना लोकांना त्यांची भाषा मिळणं ही मोठी गोष्ट होती. पहा मुलांनो, असे लिहितात. या अक्षरांमुळेच आपण आपले विचार जपून ठेवू शकतो. आपण स्वराज्य म्हणतो, पण स्वराज्य म्हणजे काय? फक्त सीमा नाही. स्वभाषा